वालचंदनगर परिसरातील सर्व स्नेही स्वकीयांना डॉक्टर चिराग मणेश गांधी यांच्या दातांचा दवाखाना हॅपी स्माइलच्या उद्घाटन समारंभाचे हे सस्नेह निमंत्रण। सप्रेम नमस्कार विनंती विशेष। आपल्या वालचंदनगर बाजारपेठेमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधांयुक्त विशेषतः हॅपी स्माइलसाठी दातांची चिकित्सा आणि उपचारासाठी नव्याने सुरू करीत आहोत दातांचा दवाखाना। डॉक्टर चिराग मणेश गांधी BDS स्पेशलायझेशन इन डेंटल इम्प्लांट यांचे हॅपी स्माइल उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता शुभ हस्ते माननीय श्री उत्तमदादा साहेबराव फडतरे आदरणीय उद्योगपती। प्रमुख उपस्थिती माननीय श्री डॉक्टर दिलीप मगदुम MDS विभाग प्रमुख भारतीय विद्यापीठ डेंटल कॉलेज सांगली। स्थळ हॅपी स्माइल नवीन बाजारपेठ वालचंदनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे। आपले नम्र श्री बाहुबली गांधी। दातांचा दवाखाना आज सुरू होत आहे आणि त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। गांधी परिवाराचं वालचंदनगरच्या सर्वांगीण विकासामध्ये एक मोठं योगदान आहे। माननीय बाहुबली गांधी हे वालचंदनगरमध्ये जेव्हापासून आहेत तेव्हापासून सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्यानं त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे। हे योगदान देत असताना वालचंदनगरच्या
सर्व पातळीवरच्या सर्व माणसांशी त्यांनी जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलं आहे. हे नातं अतूट आहे, हे नातं अवर्णनीय आहे, हे नातं जीवाभावाचं आहे, हे नातं बंधुत्वाचं आहे, हे नातं स्नेहाचं आहे, हे नातं प्रेमाचं आहे. आणि त्या प्रेमापोटीच आपण बाहुबली गांधी यांचे नातू डॉक्टर चिराग गांधी हे आज दवाखाना या ठिकाणी सुरू करत असताना, दातांचा दवाखाना सुरू करत असताना आपण सर्वजण त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं या ठिकाणी उपस्थित आहात, म्हणून आपल्या सर्वांचं त्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आदरणीय उत्तमदादा फडतरे उद्योगपती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. माणसांशी माणसांचं नातं निर्माण करत असताना आपण माणुसकीच्या नात्यानं या ठिकाणी उपस्थित आहात, म्हणून आपल्या सर्वांना खरं तर मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मनीष गांधी, डॉक्टर चिराग गांधी यांना मी विनंती करतो, उत्तमदादा आणि डॉक्टर दिलीप मगदूम यांना मंचावरती आमंत्रित करावं, त्यांना घेऊन यावं, त्यांना या ठिकाणी बसण्याची विनंती करावी. बाहुबली गांधी, मनीष गांधी, डॉक्टर चिराग गांधी यांनी उत्तमदादा फडतरे आणि मगदूम सर यांना मंचावरती आणावं. सुस्वागतम. कार्यक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने आपण सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची संध्याकाळ अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न करायची आहे. हे आजची संध्याकाळ लक्षात राहील अशी आहे. आजची संध्याकाळ ही तुमचं आमचं हास्य विलोभनीय करणारी, मनोज्ञ करणारी, मन मोहून टाकणारी अशा प्रकारची हास्य व्हावं अशा पद्धतीची संध्याकाळ आहे. आजची संध्याकाळ लक्षात राहावी अशा दृष्टीने प्रेमाचं नातं जोडणारी आहे. आजची संध्याकाळ एक वेगळ्या प्रकारचं नातं निर्माण करत असताना ही आपल्या मनामध्ये चिराग तेवत ठेवणारी आहे. आजची संध्याकाळ एक मनीष आनंद देणारी आहे. आजची संध्याकाळ प्रत्येकाच्या बाहूमध्ये बल देणारी बाहुबली आहे. आजची संध्याकाळ संगीतमय आहे. प्रत्यक्ष वाद्य वाजवणारं संगीत नसलं तरी हृदयाची तार छेडणारं असं संगीत आपोआप वाजेल अशा पद्धतीची आजची संध्याकाळ आहे. आजच्या या संध्याकाळी आपल्या सर्वांना या ठिकाणी आनंदानं स्वागत करत असताना आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीकडे आपण जात आहोत. दाताचा दवाखाना ही या परिसराची गरज होती. या ठिकाणाहून नातेपुत्याला, बारामतीला, इंदापूरला आणि काही अंशी इतर ठिकाणी जिथं जिथं सोय आहे तशा ठिकाणी दातांचे पेशंट जात होते. या पेशंटची सोय व्हावी हा मुख्य उद्देश आहेच, परंतु त्याचबरोबर इथे दवाखाना सुरू करण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा लोकांशी नातं राहावं ही अत्यंत मनापासून डॉक्टर चिराग गांधी यांची मनीषा कल्पना आहे. आणि म्हणून आजचा हा दिवस वालचंदनगरमध्ये संपन्न करत असताना वालचंदनगरमध्येच का याच्याबद्दल ते सांगतील. आजची ही सुरुवात करत असताना, उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मी मनापासून गांधी परिवाराच्या वतीनं, विशेषतः बाहुबली गांधी, मनीष गांधी आणि डॉक्टर चिराग गांधी त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. डॉक्टर दिलीप मगदूम सर आपलं मनापासून स्वागत. उत्तमदादा फडतरे आपलं मनापासून स्वागत. डॉक्टर पंकज दोशी सर आपलं मनापासून स्वागत. हे स्वागत केवळ मी शब्दांनी म्हणतोय म्हणून स्वागत नाही, तर एका गीतातून आपल्याला स्वागत व्हावं अशा पद्धतीची चिरागची कल्पना होती. आणि म्हणून ते स्वागत गीत गाण्यासाठी, गीतातून आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर चिराग गांधी यांच्या अत्यंत निकटवर्तीय मार्गदर्शिका श्रीमती गुणमाला दोशी यांना मी या ठिकाणी विनंती करतो स्वागत गीत गाण्यासाठी. जय जिनेंद्र. सर्वांना जय जिनेंद्र. स्वागत करीतो आम्ही, स्वागत करीतो आम्ही या मधु समयाला, या मधु समयाला. या हो
जय जिनेंद्र बोला, या हो जय जिनेंद्र बोला. येथे जमिला थोर विभूती, डॉक्टर आणि इंजिनियरही तसेच मित्र मैत्रिणी. या हो जय महावीर बोला, या हो जय महावीर बोला, या हो जय महावीर बोला. जय जिनेंद्र. डॉक्टर चिराग याबद्दल मी 2 शब्द बोलणार आहेत. काव्यात्मक कविता आहे, मी स्वतः रचलेली आहे. ऐका तर मग. डॉक्टर चिराग या शब्दात चैतन्य आहे, प्रेम आहे, अनुराग आहे, जगात न लोकणारी अटूट अशी माया आहे. डॉक्टर चिराग या शब्दात भगवंताचे बळ आहे, बाहुबली बहीणचे बळ आहे, मनीषा संगीताची साथ आहे. मा आणि मामा मामीची तर साथच आहे. मा आणि मामांची शुभेच्छा आहे. डॉक्टर चिराग या शब्दात कर्तव्याची जाण आहे, व्यक्तीचा मान आहे, वेगळी शान आहे. उजाड रानात न हटणारी कल्पतरूची छाया आहे, उजाड रानात न हटणारी कल्पतरूची छाया आहे. डॉक्टर या शब्दात पुनवेचे शुभ्र चांदणे आहे, सुखाचे आगमन आहे, रक्ताचे बंधन आहे, गर्भात श्रीमंताचे प्रतीक आहे, गर्भात श्रीमंताचे प्रतीक आहे. जीवनाच्या बागेतील निस्वार्थी शुद्ध असे कमलवदन आहे. असा आमचा नातो आहे, असा आमचा नातो आहे, असा आमचा नातो आहे. जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र. चिराग शब्दांची इतकी व्याख्या कदाचित त्याचं नाव ठेवताना सुद्धा त्यांना आठवली असेल का नाही माहीत नाही, पण नाव मात्र ठेवत असताना मनीषने संगीताने कसं ठरवलं असेल चिराग नाव, त्याची कल्पना आत्ता गुणमाला भाभींनी आपल्याला दिली. धन्यवाद गुणमाला भाभी. डॉक्टर चिराग गांधी यांच्या या दवाखान्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. परंतु डॉक्टर चिराग गांधी यांनी वालचंदनगरलाच हा अत्यंत अत्याधुनिक असा दवाखाना कसा निर्माण केला किंवा का वालचंदनगरच त्यांच्या मनामध्ये आले. डॉक्टर शिंदे सर, मनपूर्वक स्वागत सर. बसा सर. आणि आदरणीय या परिसरातील अत्यंत मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व आणि आपल्या सर्वांचे अत्यंत जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलेले बाळासाहेब डोंबाळे पाटील यांनाही या ठिकाणी वरती यावं अशा पद्धतीचं उत्तम दादांचं आणि बाहुबली बहीणचं विनंती आहे. या ठिकाणी सरपंच कुमार गायकवाड, अत्यंत आदरणीय आणि अत्यंत मोलाचं असं व्यक्तिमत्व बी.डी. पाटील सर, आपण सर्वजणच उपस्थित आहात. रामभाऊ कदम हे तर आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. रामभाऊ कदमांचं नाव या ठिकाणी घेत असताना आपल्या मनामध्ये एक अत्यंत नातं निर्माण होतं की अरे वा आपला माणूस आहे. एक त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खरं तर हे नातं सगळ्यांचंच आहे बरं का, परंतु ही नावं का घेतोय तर या कुटुंबाशी त्यांचं नातं आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून अतुल तेरखेडकर सरांचं नाव आपल्याला विसरताच येणार नाही. ते या मातीशी जोडलेलं नातं आहे, या मातीने ते निर्माण केलेलं नातं आहे. म्हणून तेरखेडकर सरांचाही उल्लेख करतो. मधुबापू आहेत, रोजच बाहुबली बहीणशी त्यांची चर्चा होत असते. नावं तर सगळ्यांची घेणार आहे मी हळूहळू, परंतु तत्पूर्वी कार्यक्रम पुढं आपल्याला न्यायला पाहिजे म्हणून मी पुढच्या मार्गाकडे जातो. या ठिकाणी हा दवाखाना या ठिकाणी का निर्माण करायची मनात भावना आली, का कल्पना आली, आणि हे करत असताना त्याच्या मनामध्ये पुढच्या काही उद्दिष्ट आहेत, पुढचे काही हेतू आहेत, पुढचा काही भविष्यातील एक वेध आहे. तो सगळा वेध घेण्यासाठी मी प्रास्ताविक करण्यासाठी म्हणून या ठिकाणी निमंत्रित करतो डॉक्टर चिराग गांधी यांना. नमस्कार. आज माझ्या हॅपी स्माईल या दातांच्या दवाखान्याचे आपण सर्व या प्रसंगी आपण सर्व डॉक्टर मगदूम सर, डॉक्टर शिंदे सर, डॉक्टर पंकज सर, उत्तम दादा हे सगळे आणि आपण सर्वजण इथं आला याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतोय. सर्वजण मला विचारतात की पुण्यामध्ये बारामतीमध्ये तू का दवाखाना टाकला नाही, तू इथंच का टाकला. तर याचं उत्तर असे आहे की वालचंदनगरच्या मातीशी माझे व माझ्या कुटुंबाचे खूप घट्ट नाते आहे. या मातीने मला खूप काही दिले आहे, खूप सर्व काही दिले आहे. ते ऋण फेडणे शक्य नाही, पण इथल्या लोकांची सेवा करण्यात माझे संधी घेऊन थोडेफार उत्तरायी होण्याचे प्रयत्न मी करेन. आपल्या क्लिनिकचे नाव हॅपी स्माईल
हे ठेवण्यामागे पण कारण आहे. माणसांच्या आयुष्यात हास्य हे महत्त्वाची गोष्ट आहे. दुःखाचा एकमेव उपाय हास्य. असे हास्य देण्यामध्ये थोडासा खारीचा वाटा देण्यासाठी मी नाव हॅप्पी स्माईल हे ठेवलं आहे. आपण सर्व आज इथे उपस्थित राहिला याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार. असेच नाते टिकून राहावे अशी अपेक्षा ठेवतो. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा. धन्यवाद. सरपंच उपस्थित आहेत, सर्व सदस्य उपस्थित आहेत, विशेषतः अरुणवीर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. बोंद्रे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकच गोष्टीमध्ये बोंद्रे अण्णांनी मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. चिराग गांधी यांनी इथं दवाखाना का निर्माण केला याच्याबद्दल अत्यंत थोडक्यामध्ये परंतु योग्य अशा पद्धतीने सांगितलं. या मातीशी नातं घट्ट आहे, ये फेविकॉल का जोड आहे, तुटेगा नाही, अशा पद्धतीने हे नातं आहे. आणि हे नातं पुढं आणखीन नातं वाढत राहावं अशा दृष्टीने हे इथं दवाखाना निर्माण केला आहे. नातं निर्माण केलं आहे, पण हे नातं म्हणजे दात काढायचं नातं आहे. हे नातं घट्ट ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी दवाखाना या ठिकाणी निर्माण केला आहे. त्याचं मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना त्याचं प्रास्ताविक झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या हृदयातील हा जो प्रेमाचा दीप आहे तो प्रज्वलित करायचा आहे. आणि हे प्रेमाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही समईसुद्धा या ठिकाणी प्रज्वलित करायची आहे. म्हणजे असं आहे, हिंदी गाणं एक, दीप से दीप जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ही प्रेमाची गंगा वाहत ठेवण्यासाठी निमंत्रित करतोय मी दीप प्रज्वलन करण्यासाठी डॉक्टर दिलीप मगदुम सर, उत्तमदादा फडतरे, बाहुबली गांधी, सुदर्शन शहा, स्वप्नील शहा, महेश गांधी, बाळासाहेब दोंबळे पाटील, सागर दोभाडा, डॉक्टर पंकज दोशी, आदरणीय सर्वजण आपण यावं आणि दीप प्रज्वलित करावं असे मी विनंती करतो. मिथ्यातम नाश वेको ज्ञान के प्रकाश वेको, आपा पर भास वेको भानु सी बखानी है. छहो द्रव्य जान वेको बंध विधि भान वेको, स्वपर पहचान वेको परम प्रमानी है. अनुभव बताए वेको जीव के जताए वेको, काहू ना सताए वेको भव्य और आन. डॉक्टर चिराग गांधी यांच्या मातोश्री मातृत्व नाही दिलं तर मातृत्व ते दुधाच्या चमच्याबरोबर धार्मिकतेचा, सामाजिकतेचा, जिव्हाळ्याचा असा प्रत्येक डोस पाजला. त्या सौभाग्यवती संगीता मनेश गांधी आजच्या निमित्तानं आपलं मनोगत ऐकण्यात आम्हाला आनंद वाटेल. आपण या आणि आपलं मनोगत व्यक्त करा. आगतम स्वागतम सुस्वागतम. आज माझ्या मुलाच्या हॅप्पी स्माईल या दवाखान्याचे उद्घाटन प्रसंगी येथे उपस्थित असलेले सर्वांचे सर्वप्रथम मी स्वागत करते. हा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. कारणही तसेच आहे. आमच्या पूर्ण गांधी फॅमिलीमध्ये चिराग हा पहिलाच डॉक्टर आहे. तसेच चिरागचे शिक्षण चालू असताना आम्ही बिझनेस निमित्त पुणे येथे सेटल झालो. त्यावेळी आमच्यापेक्षा त्याच्या माबाबांनी त्याला डॉक्टर होण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले व त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. आणि यातूनच चिरागला असे वाटले की ज्या गावात आपल्या माबाबांनी व्यवसाय केला त्याच गावात आपणही तेथील लोकांची सेवा करावी या उद्देशाने पुणे येथे सेटल न होता वालचंदनगर येथे दवाखाना टाकण्याचा निर्णय घेतला. याचा मला खूप अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ यू चिराग. आपण सर्वजण येथे आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. अशीच साथ, आशीर्वाद यापुढेही चिरागच्या पाठीशी राहू द्यात ही विनंती. थँक्यू. हृदयाशी कवटाळून आपल्या मुलाच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवत असताना
जास्ती काही बोलण्यापेक्षा फक्त तुझा मला अभिमान आहे एवढं वाक्यच सर्व काही आलं. आणि हे वाक्य पुढच्या संपूर्ण आयुष्यामध्ये चिरागसाठी सगळ्यात मोठी देणगी असेल असं या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. प्रत्येक आईने असा सुपुत्र जन्माला घालावा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. अशा पद्धतीने चिरागचा झेंडा तिन्ही लोकात राहावा. या ठिकाणी चिरागचा अत्यंत जिव्हाळाचा जवळचा मित्र डॉक्टर चंद्रकांत भोसले या ठिकाणी उपस्थित आहे. तो म्हणाला की मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे, कॉलेजच्या लाईफबद्दल, कॉलेजच्या जीवनाबद्दल. आता कॉलेजच्या जीवनाबद्दल काय गोष्टी सांगणारे माहीत नाही आहे, पण तरीसुद्धा त्या सांगाव्यात का न सांगाव्यात अशा संभ्रमात तो होता, त्यांनीच त्या सांगाव्यात. मी डॉक्टर चिराग यांचा मित्र डॉक्टर चंद्रकांत भोसले. आम्ही कॉलेजचे मित्र. चिराग सर माझे 2 वर्ष सिनियर होते. या कार्यक्रमानिमित्तानं माझं वालचंदनगरचे एक वेगळं नातं जोडलं गेलं, त्याबद्दल मी आभारी आहे. डॉक्टर चिरागबद्दल जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच. कॉलेजमध्ये गंमत म्हणजे माझे सगळे ज्युनियर चिराग सरांनी काढलेले नोट्स आम्ही अजूनही वापरतो आणि ह्याच्यापुढेही वापरत राहणार आहे. डॉक्टर चिराग एक उत्तम डॉक्टर आहेतच, त्याच्यासोबत एक उत्तम मित्र पण आहेत. कॉलेजमध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर सगळ्यात आधी आमच्या डोक्यात डॉक्टर चिराग ह्यांचंच नाव येतं. असा मल्टी टॅलेंटेड व्यक्ती माझा मित्र आणि माझा सिनियर झाला ह्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. मेडिकल कॉलेजमध्ये पद्धत आहे की तुमच्यापेक्षा जे सिनियर असतात त्यांना सर म्हणायचं, पण डॉक्टर चिरागने मला सांगितलेलं की चंदू सर नाही म्हणायचं, चिराग म्हण. म्हणजे एवढं गुणवान जरी व्यक्ती असून तरी त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले ह्याच्याबद्दल मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. डॉक्टर चिराग आणि मी आज इथं उभे आहे ते फक्त एका व्यक्तीमुळे, ते म्हणजे आमचे आदरणीय डॉक्टर दिलीप मगदूम सर. प्रत्येकातली प्रत्येक लहान गोष्ट आम्हाला मनापासून शिकवणारे आमचे डॉक्टर दिलीप मगदूम सर. आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्यांनी आम्हाला सर्व काही शिकवलं, ह्याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे. इथं मी आलो हे एक माझं वेगळं नातं, एक वेगळा आनंद झाला, ह्याच्याबद्दल वालचंदनगरच्या सगळ्या लोकांना आणि डॉक्टर चिराग यांच्यासाठी मी थँकफुल आहे. थँक्यू. हो, कारण असं म्हणलं की चिराग हॉस्टेलमधनं बाहेर पडला की एकदा हसायचा आणि बाकी सगळे हसत राहायचे. एकदा तो हसायचा आणि बाकी त्या हास्याच्या प्रेमात पडायचे. कोण कोण माहीत नाही. कॉलेजमधलं लाईफ एन्जॉय केलं, पण ते एन्जॉय करत असताना अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही केलं. ते एन्जॉय करत असताना पाय कधी वाकडा पडू दिला नाही, आणि ते केवळ मगदूम सर आपल्यामुळं. चिराग रात्री काल बोलत होताना तो सांगत होता की आम्ही इकडं तिकडं करायला लागलो की मगदूम सर कधी कधी रागवायचे सुद्धा, पण त्या रागाच्या पाठीमागं प्रेमाची थाप असायची, त्या रागाच्या पाठीमागं प्रेमाचा हात असायचा, त्या रागाच्या पाठीमागं सुद्धा तू पुढं जायला पाहिजेस म्हणून आत्ता चुकू नको हे सांगणं असायचं मगदूम सर. म्हणून सर मगदूम सर आपल्यालाच का बोलवलं असं मी त्याला विचारलं. अरे बाबा इतके सर असतात, इतकी माणसं असतात, कॉलेजमध्ये खूप माणसं येतात, मगदूम सरांना का? तर चिरागने सांगितलेली एक गोष्ट सांगतो की बऱ्याच वेळेला असं घडलं की प्रसंगामध्ये इतर सरांच्या जाऊया म्हणून दुर्लक्ष केलं, पण मगदूम सरांनी मात्र बोलवून घेऊन सांगितलं की अरे चिराग आपल्याला असं करून चालणार नाही, हे योग्य पद्धतीने झालं पाहिजे. आणि त्याची आज आठवण होती आहे की हा दवाखाना सुरूत असताना ते सगळंच्या सगळं दिलेलं संस्कार म्हणजे मगदूम सर आहेत. ते दिलेलं सर्व जे काही प्राणज्योत आहे ती मगदूम सर आहेत. ते दिलेलं सर्व जे काही जिव्हाळ्याचं नातं आहे म्हणजे मगदूम सर आहेत. म्हणून मगदूम सरांना मी बोलवलं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि आता डॉक्टर भोसलेंच्या शब्दातूनही तेच आलं. धन्यवाद डॉक्टर भोसले सर. या ठिकाणी आपण आता उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाणार आहोत, परंतु तत्पूर्वी उद्घाटन इकडं करायचं आहे, परंतु तत्पूर्वी स्टेजचा कार्यक्रम आपल्याला उरकून घ्यायचा आहे. म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा सत्काराचा कार्यक्रम आपण करणार आहोत. सत्काराचा कार्यक्रम करत असताना ज्या मगदूम सरांच्याबद्दल आपण भरभरून बोललो आहे, वालचंदनगरच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, गांधी परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, डॉक्टर चिराग गांधी यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि डॉक्टर दिलीप मगदूम सर यांचा यथोचित असा सत्कार करण्यासाठी विनंती करतो बाहुबली गांधी, मनीष गांधी आणि उत्तमदादा फडतरे यांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करतो आहोत. हे मानपत्र दिलीप मगदूम सरांना देण्यात येत आहे.
ते मानपत्र छोट्याशा शब्दात आहे, सन्मानपत्र. आदरणीय ऋषितुल्य डॉक्टर दिलीप मगदुम सर दंतचिकित्सा आणि उपचार क्षेत्रामध्ये अत्याधुनिक व नाविन्यपूर्णता आणण्यामध्ये आपले योगदान लक्षणीय आहे. आपले या क्षेत्रामध्ये सामाजिक जाणीवेच्या तळमळीने घेतलेली शिबिरे, उपचार असे कार्य अतुलनीय आहे आणि ज्ञानदानाचे आपले कार्य ऐतिहासिक आणि लक्षाशी जोडणारे नाते आहे. म्हणूनच आपले विद्यार्थी म्हणून अभिमानानं सांगताना आम्हास खूप गौरव वाटतो. सर, आमच्या हॅपी स्माईल या क्लिनिकचे उद्घाटन आपल्या शुभहस्ते करण्यामध्ये आम्हास अभिमान वाटतो. आपला गौरव शब्दातीत आहे. म्हणूनच मी व्यक्तिशः नतमस्तक होत आहे. आपला आशीर्वाद कायमस्वरूपी द्यावा ही अपेक्षा ठेवून, नाते या हृदयीचे त्या हृदयी राहो, आशिष आपला आणि मस्तकावरती हात असो, कौतुकाची थाप पाठीशी सदा, म्हणूनच सदा सर्वदा केवळ तुमचाच चिराग मनीष गांधी. दिलीप मगदुम सरांचं सन्मानपत्र देऊन, पुष्पगुच्छ देऊन बाहुबली गांधी, मनीष गांधी तथा उत्तमदादा फडतरे आणि सर्व मान्यवर यथोचित सत्कार करतात. टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा त्यांचं स्वागत करूयात. उत्तमदादा फडतरे या कुटुंबाचे अत्यंत जवळचे स्नेही आहेत. प्रत्येक क्षणामध्ये उत्तमदादांचा उत्तम असा हात आहे आणि हा हात कुठल्याही नात्यापेक्षा केवळ एक मित्र या नात्यानं, केवळ बंधू या नात्यानं, केवळ या कुटुंबाचं सहृदयी असं नातं या नात्यानं उत्तमदादांचा हा कायम जिव्हाळा राहिलेला आहे. फडतरे आणि गांधी कुटुंब हे कधी वेगळं असं वाटलंच नाही. एकच कुटुंब वाटावं इतकं असं हे एकमेकाशी मिसळून गेलेलं कुटुंब आहे. उत्तमदादांना कुणाच्या हस्ते उद्घाटन घ्यावं असा जेव्हा विषय झाला तेव्हा केवळ बाहुबली दादांनी एकच सांगितलं, मला कुणीही राजकारणी नको, मला कुणी सामाजिक क्षेत्रातला माणूस नको, मला इतर क्षेत्रातली माणसं नको, माझ्या हृदयाशी ज्याचं नातं आहे त्या माझ्या हृदयातल्या माणसाच्या हातून मला उद्घाटन करायचं आहे, म्हणजे उत्तमदादांच्या हातून मला उद्घाटन करायचं आहे. म्हणून उत्तमदादांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतो मी सुदर्शन शहा, हेमंत शहा तथा स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन उत्तमदादाचा सत्कार करते. जाऊ ना. बरं, मी कार्यक्रम पुढं चालू ठेवतो. सत्कार होत राहतील, नावं घेत राहतो, पण कुणी मनामध्ये अशी कल्पना होऊ नका की माझं नाव घेतलं नाही. कारण काय आहे की हे आता सत्कार होत राहतील, पण कार्यक्रमाच्या वेळेचं बंधन आपण पाळूयात थोडंसं. डॉक्टर दिलीप मगदुम सरांना मी विनंती करतो, सर या निमित्तानं आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर चिराग गांधी यांच्या हॅपी स्माइल्स या डेंटल क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले या परिसरातील ज्येष्ठ उद्योगपती श्री उत्तमदादा फडतरे, तसेच इतर सरपंच, इतर पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि बंदी भोगिनींनो, आज चिरागच्या या क्लिनिकचे उद्घाटन होत असताना एक विद्यार्थी म्हणून मला त्याचा आनंद आहेच. माझ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी, खूप कमी पालकांशी एक नातं निर्माण झालं. त्यापैकी अतिशय जवळचे माझे मित्र झालेले त्याचे वडील श्री मनीष गांधी यांच्या मुलाच्या क्लिनिकचं उद्घाटन होत आहे, याचाही मला एक विशेष आनंद आहे. मी पालकांशी जास्त मिक्स होत नाही आमच्या विद्यार्थ्यांच्या, पण खूप कमी पालक आहेत ज्यांच्याशी असं माझं नातं निर्माण होतं. त्यापैकी हे कुटुंब आहे, गांधी कुटुंब, आणि विशेष करून श्री मनीष गांधी जे आता माझे मित्रच झालेले आहेत, त्यांच्याशी एक वेगळं मित्रत्वाचं नातं निर्माण गेल्या 5 वर्षामध्ये झालं. त्याला कारण त्यांचा स्वभाव, त्याचबरोबर चिरागची सिन्सिअरिटी. त्यानं जे मी त्याला पहिल्या वर्षापासून बघतोय, त्यानं ज्या पद्धतीनं काम केलं. आमच्या भारतीय विद्यापीठामध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी येतात,
मगाशी जसं हे काकांनी सांगितलं की किंबहुना कधी कधी सर रागवायचे, तर कधी कधी नाही, रागवावंच लागतं आमच्या विद्यार्थ्यांना, तेव्हा आमचे विद्यार्थी शिकतात. आणि पण असं नाही की बरेचसे विद्यार्थी आमचे खूप सिन्सिअरली काम करतात, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. इवन पुढच्या आमच्या पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MDS ही पदवी असते, त्याच्यामध्ये शासकीय कोट्यातून सुद्धा बऱ्याच आमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी BDS करून खूप चांगले आमचे विद्यार्थी चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करत आहेत. चिरागनेही माझ्याकडे जेव्हा चिराग आला की आता मी क्लिनिक सुरू करतो आहे, मग आम्ही ते क्लिनिकच्या सेटअपसाठी जेव्हा चर्चेला बसलो त्यावेळी वालचंदनगर साधारण मला माहीत होतं की हे केवढं गाव आहे. या गावामध्ये सुद्धा त्यानं क्लिनिकसाठी खूप अद्ययावत प्रकारची मशिनरी बसवली. एवढं मी एक तज्ज्ञ म्हणून त्यातला या ठिकाणी सांगू इच्छितो. एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट कोण करत नसतं, पण चिरागचा एक दृष्टिकोन होता, चिराग किंवा त्याचे कुटुंबीय मनीष गांधी व त्याचे कुटुंबीय, की वालचंदनगरमध्येच आपल्याला एकदम अद्ययावत मॉडर्न प्रकारचं डेंटल क्लिनिक सुरू करायचं आहे. आणि त्यामुळं ते जे काही मशिनरी आम्ही सिलेक्ट केली ती सगळ्यात बेस्ट ऑफ बेस्ट मशिनरी या ठिकाणी आपल्या या गावामध्ये आलेली आहे त्या चिरागच्या क्लिनिकच्या रूपाने. याबद्दलही मला विशेष अभिमान वाटतो. आम्ही सर्वजण तर चिरागला शुभेच्छा देतोच, पण आपण सर्वांनीही त्याच्या पाठीशी उभं राहावं आणि त्याला आशीर्वाद द्यावेत ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फार कमी विद्यार्थ्यांच्या पालकांशी तुमचं नातं निर्माण होतं आणि त्यापैकी मनीष एक. मग आता मनीष भाग्यवान म्हणायचं का तुम्ही भाग्यवान म्हणायचे का दोन्ही भाग्यवान म्हणायचे असं नाही आहे. हे नातं जे आहे ना तेच नातं म्हणजेच ही हॅपी स्माईल आहे. हे नातं हॅपी स्माईल आहे. म्हणून हे नातं केवळ एका कॉलेजपुरतं 5 वर्षाचं नाही, केवळ एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं नाही, हे निरंतर आहे, चिरंतन आहे, पुढं चालणार आहे. आणि हे नाते हृदयाशी आहे. या हृदयाचं त्या हृदयाशी आहे. म्हणून मगदम सर तुम्हाला त्यांनी काय द्यावं आपला सत्कार काय करावा असं चाललं होतं. म्हणजे खरं तर आपला सत्कार खूप मोठा करायचा असं त्याच्या मनात होतं. म्हणून तो म्हणतो तर काय द्यावं, काही नाही, तुमच्या क्लिनिकमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये कायमची आठवण बघितलं राहील अशा पद्धतीचं सन्मानपत्र देऊयात अशी कल्पना त्याच्या मनात आली आणि ते सन्मानपत्र देण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला. मी या सगळ्या गोष्टी का सांगतो आहे तर खरोखरच ते तुमच्याशी जोडलेलं त्याचं नातं एक वेगळं नातं आहे, ते मी एकदम उल्लेख करतो त्याचा. या ठिकाणी उत्तम दादा उपस्थित आहेत, परंतु तत्पूर्वी हर्षवर्धन गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी मनीष भाईंना विनंती करतो. मनीष भाई, हर्षवर्धन गायकवाड यांचा सत्कार करावा. उत्तम दादांना या ठिकाणी बोलण्याची विनंती करण्यापूर्वी बाळासाहेब डोंबळे पाटील यांनी शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती करतो. आमचे नेते माननीय उत्तमदादा, चिरागचे गुरुवर्य मखदूम सर, स्टेजवर जमलेले सर्व प्रतिष्ठित कार्यक्रमाला आलेले सगळं प्रतिष्ठित व्यक्ती. तसं बघायला गेलं तर सामाजिक बांधिलकी म्हणून भावोली दादांनी ह्या गावात फार मोठं स्वतःचं बस्तान बसवलं. आडल्या नडल्याला उपयोगी पडावं, त्याची नड भागवावी आणि स्वतःचा प्रपंच करत असतानाच इतरांना मदतीचा हात द्यावा हा मोठेपणा त्यांनी ह्या गावात मिळवला आहे. मनीषीच त्याच पाऊल टाकून पुढे गेला आणि आज खरं बघायला गेलं तर एक फार मोठी गरज होती. दाताचा पेशंट असतो तो 2 वर्षापासून, म्हणजे त्याला ज्या वेळेला दात येते त्यावेळेपासून त्याची सुरुवात होती. ती पूर्ण दात पडल्यानंतर सुद्धा नवीन दात बसवण्यासाठी त्याची गरज असते आणि ते अशी सोय ह्या भागात नव्हती. त्याच्यासाठी कधी बारामतीला जावं, कधी नात्यापुत्याला जावं आणि वाढणारा वेळ असेल, होणारा खर्च असेल, ह्या ज्या त्रास होत होता ती सोय चिरागने ह्या ठिकाणी आपल्याला करून दिलेली आहे. आणि माझी अशी विनंती आहे चिरागला, तुझ्या आजोबाने ह्या गावात जे कमवलं, जे सहकार्याचं रोपटं त्यांनी लावलं, तो पण तसाच पुढं जावं, सगळ्याला आदराची भावना द्यावी, तुझं क्लिनिक चांगलं चालावं, आमचीही सोय झालेली आहे. त्याच्याबद्दल इथून भावी आयुष्याला तुझ्या शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद बाळासाहेब डोंबळे पाटील साहेब. भाऊ छानपैकी तुम्ही बाळाचा उल्लेख केलात.
बालरोगतज्ञ शेजारी आहेत. बाळाचा उल्लेख केलात, का रे लय दात आले का असाही उल्लेख केलात, आणि म्हातारपणी आता पडले की दात बास की आता असाही उल्लेख करून टाकला. म्हणजे दाताच्या बाबतीमध्ये कायम कोणत्याही वयात दाताचा उल्लेख व्हावा अशा पद्धतीने दात आहेत. आणि त्या दाताचं काम इथून पुढे चिराग करणार आहे. म्हणून घरात फार दात दाखवू नकोस, जा चिरागकडं. फार दात खाऊ नकोस, जा चिरागकडं. आणि फार अगदीच काही जास्त दर करायला लागलं वळवळ तर दात पाडून हातात देईन, जा चिरागकडं. असं सगळ्यासाठी दाताच्या कामासाठी चिराग 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 आणि चिराग घरामध्ये प्रत्येकाच्या यापुढे राहणार, याच्याबद्दल काही शंका नाही. उत्तमदादा फडतरे दादांची सूचना होती, आधी उद्घाटन करून घेऊ मग भाषण करतो. परंतु थोडंसं असं आहे की आधी भाषण करू मग उद्घाटन करून मग उद्घाटन झाल्यानंतर आपोआपच आपल्याला पलीकडच्या बाजूला स्नॅक्सची सोय सगळ्यांसाठी केलेली आहे. आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. तत्पूर्वी उत्तमदादा आशीर्वाद द्यावा. भाषण बिषण सगळं वेगळं, परंतु आपण एक उत्तम प्रकारचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहू द्यावा, यासाठी शाब्दिक स्वरूपामध्ये आशीर्वादाची गरज म्हणून मी तुम्हाला निमंत्रित करतो. डॉक्टर चिराग याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले त्याचे गुरु डॉक्टर मखदूम सर, आमचे आदरणीय भाऊ डॉक्टर शिंदे, डॉक्टर जोशी, माझ्या मोठ्या बंधूसारखे बाहुबली दादा, आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले सर्व पाहुणे मंडळी, मग दौंडकर असतील, कुर्डवाडीकर असतील, इंदापूरकर असतील, बारामती, पुणे, ह्या सर्व परिसरातून आलेले बाहुबली दादांचा मित्रपरिवार, या सर्वांचं प्रथम या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आणि मखदूम सरांना मुद्दामून या ठिकाणी मी सांगतो की मखदूम सर, आम्ही तुमच्या हातात चिराग एक हिरा म्हणून दिला होता, आणि अभिमानानं सांगतो चिराग हा आमच्या शिक्षण संस्थेत शिकलेला विद्यार्थी आहे, आणि त्या हिऱ्याला त्या ठिकाणी तुम्ही सांगलीमध्ये पैलू पाडले, त्याबद्दलही मी तुम्हाला मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2-3 वेळा आमची चर्चा झाली. मधुबापू असतील, बाहुबली दादा असतील, चिराग असेल, परंतु दादांनी सांगितलं की नाही, मला हे उद्घाटन तुमच्याच हस्ते करायचं आहे. हे प्रेम बघून माझ्यावरच विश्वास बसेनासा झाला. मला सर्वांना आवर्जून सांगायचं आहे की आमचं कुठलंही कार्य असो, आज आमची पतसंस्था या ठिकाणी कार्यरत आहे, त्या संस्थेचेही दादा उपाध्यक्ष आहेत. या ठिकाणी शैक्षणिक संस्था आहे, त्याही ठिकाणी बाहुबली दादा उपाध्यक्ष आहेत. जरी आम्ही इकडं तिकडं काय वावगं करण्याचा कधी प्रयत्न केला तर मारवाडी हिशोब हा नेहमीच दादांनी आम्हाला सांगितलेला आहे, आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने त्या ठिकाणी आमच्या दोन्ही संस्था अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. दादाबद्दल बोलल तेवढं खरं म्हटलं तर थोडं आहे की अडचणीच्या काळात कुणालाही मदत करणारी व्यक्ती म्हणलं तर बाहुबली दादा. माझ्या जीवनातला माझ्यावरती आलेला एक प्रसंग तुम्हाला आवर्जून सांगतो. तुम्ही म्हणाल हा काहीतरी सांगतोय, परंतु आमची संस्था चालवत असताना आमची दिवाळी आली. दिवाळीला आमच्या संस्थेचा बोनस असतो, पगारही असतो, आणि काही आमच्या व्यवसायातले पैसे अडकले होते, आणि मग 2-3 दिवसावरती दिवाळी आलेली. इतर वेळी पगार नाही केला तर काम स्टाफ समजू शकतो, पण दिवाळीत समजू शकत नाही. आणि मग असंच काही चर्चा निघाल्यानंतर काही जणांनी खूप आमच्यावरती कॉमेंट्स केल्या, पण बाहुबली दादांच्या तिथं विषय निघाल्यानंतर कसलाही बाहुबली दादांनी विचार न करता मी आयुष्यभर कधी हा प्रसंग विसरणार नाही. घरात गेले
त्यांच्याकडचं आणलेलं सगळं सोनं माझ्यापाशी दिलं. दादा हे तुम्ही बँकेत ठेवा, माझ्याकडनं पैसे न्या आणि तुमच्या सगळ्या स्टाफचा पगार त्या ठिकाणी तुम्ही करा. हे उपकार फडतरे परिवार कधी दादा विसरणार नाही. आणि ह्याच ऋणानुबंध तुमचं आणि आमचं आहे. नेहमीच मोठ्या भावासारखं तुमचं मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी लाभलेलं आहे. चिराग, तू खूप मोठा या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तुझी मेहनत, तुझं कष्ट आणि तू जो विचार केला की मी ज्या मातीत जन्मलो त्या मातीचं मला ऋण फेडायचं आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी तू या ठिकाणी हे हॉस्पिटल सुरू केलं. खरं तर नेहमी शिकलेल्या माणसांची ओढ असते शहराकडे. प्रत्येकाला वाटतं मी पुण्यात जावं, तिथं पैसा कमवेल, मी अमकं करेल, मी तमकं करेल. परंतु तू जो हा विचार केलेला आहेस, हा विचार तुझ्या मनामध्ये जर आला असेल तर तुझ्यावरती असलेल्या संस्कारामुळं, तुझ्यावरती असलेल्या मार्गदर्शनामुळं, आणि म्हणूनच तू हा इतका मोठा निर्णय घेतलास. तसं बघितलं तर एवढा खर्च पुण्यामध्ये सुद्धा कोण करणार नाही, कारण महाराष्ट्रातच काय पण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मोठमोठ्या डॉक्टरांशी माझे अगदी घरोब्याचे संबंध आहेत. प्रत्येक पेशंटला काही सिरियस असेल तर बऱ्याच जणांचे त्या ठिकाणी मला फोन पण येतात की असं असं इथं पेशंट ॲडमिट केलेला आहे, जरा बघा तुम्हाला काय फोन करून मदत करता येते का. आणि त्या पद्धतीनं मी करतही असतो. तर ती हॉस्पिटल बघितली आणि चिराग तुझं हॉस्पिटल त्या ठिकाणी बघितलं तर त्याला शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला की असं हॉस्पिटल आधुनिक तू या ठिकाणी सुरू केलेलं आहेस. तुला सर्व आमच्या परिवाराच्या वतीनं, फडतरे उद्योग समूहाच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देतो. तुझी अशीच यशस्वी वाटचाल सुरू राहो ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र असावा तर असा, केवळ सुखामध्ये साथ देणारा मित्र असावं नाही आहे, दुःखामध्ये सुद्धा डोळ्याचं पाणी पुसणारा मित्र असावा. आणि ते नातं या दोघांचं आहे. एकमेकाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याची किमया, संस्कार या दोघांनी जोपासलेत. आणि म्हणून तेच संस्कार या मुलांच्या वरती, नातवावरती करत करत पुढे आलेले आहेत. या ठिकाणी एक उल्लेख करायचा आहे मुद्दाम. ज्या जागेतून बाहुबली बहिणींनी सुरुवात केली, ज्या ठिकाणाहून आपल्या कार्याला सुरुवात केली, त्या अत्यंत पडीच्या काळामध्ये ज्यांनी साथ दिली ते मनू पवार यांचा मुद्दाम उल्लेख करावा. याचा या ठिकाणी मुद्दाम उल्लेख बाहुबलीबाई आणि मनीष यांनी सांगितलं आहे की त्यांचे उपकार आम्ही विसरू शकत नाहीत. मनू पवार त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो, अभिनंदन करतो. अनेकांचे आभार मानायचे आहेत, अनेकांना या ठिकाणी धन्यवाद द्यायचे आहेत, परंतु हे विशेष मनू पवार यांचा उल्लेख. डॉक्टर चिराग गांधी यांचे कॉलेजमधले बरेचसे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हळूच सांगायला हरकत नाही बऱ्याचशा मैत्रिणीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचंच मी मनपूर्वक स्वागत करतो. हे मैत्रीचं नातं ज्या कॉलेजच्या माध्यमातून आलं आहे त्या कॉलेजमधल्या सगळ्यांचा उल्लेख करतो, सगळ्या प्राध्यापकांचा, सगळ्या मित्रांचा, सगळ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा, सगळ्यांचा उल्लेख एवढ्यासाठी ज्या ज्या ठिकाणी शिबिरं घ्यायला गेला, ज्या ज्या ठिकाणी काम करायला गेला त्या प्रत्येक वेळेला आपलं काही कौशल्य दाखवत असताना नातं निर्माण करणं, मित्रत्व निर्माण करणं हे कौशल्य चिरागने जोपासलं आहे. बरेचसे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. बऱ्याचशा कॉलेजच्या अशा सहयोगी मैत्रिणी की ज्यांचा चांगल्या अर्थानं आपण एकमेकांशी देण्याघेण्याचा नात्याचा उल्लेख करावा अशा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचाच उल्लेख या ठिकाणी करतो. आपण आलात त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. वालचंदनगरच्या चिरागच्या मित्रांनी अहोरात्र कष्ट घेऊन गेली काही दिवस या ठिकाणी मदत करत 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 हे उभं केलेलं आहे. त्या मित्रांचा मुद्दाम उल्लेख करा म्हणून डॉक्टर चिरागने आत्ता सांगितलं. त्या सगळ्या मित्रांना धन्यवाद देतो. मित्रांनो, केवळ आपण आहात म्हणून चिराग आज आपल्याला हे सगळं उभं करून दाखवू शकतो आहे. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद, मनापासून आपले आभार, मनापासून आपल्याशी नातं, मनापासून आपण या ठिकाणी कायमस्वरूपी जिव्हाळ्याने जोडले गेलो आहोत ते सांगायला उत्साह वाटतो, आनंद वाटतो, अभिमान वाटतो. आपण या ठिकाणी आता उद्घाटन करणार आहोत.
उद्घाटन केल्यानंतर मंचावरचा कार्यक्रम संपलेला असेल, पण मंच सोडूनसुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. त्या व्यवस्थेचा आपण लाभ घ्यावा, कारण ते नातंसुद्धा प्रेमाचं आहे. तिथंसुद्धा प्रेम आहे. ते प्रेमाचं स्नॅक्स, प्रेमाचं एक अल्पोपहार आपण घेऊन जावं अशा पद्धतीची विनंती आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात. मंचावरच्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मंचावरच्या उपस्थित असलेल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. विशेषतः उत्तमदादा आणि विशेषतः डॉक्टर दिलीप मगदूम सर, आपल्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे. आपल्यामुळं अभिमान वाटतो, आपल्यामुळं आनंद वाटतो. आपल्या दोघांना मनापासून आभार, मनापासून धन्यवाद. आणि आपण सर्वजण निमंत्रिताला मान देऊन या ठिकाणी आला आहात. आपल्याला मनापासून धन्यवाद देणं म्हणजे शब्दात राहण्यासारखं होतं आहे. म्हणून आपल्या ऋणात राहणं जास्त पसंत करतो आणि हे ऋण पुढच्या काळात सेवा देण्यामध्ये आनंद वाटेल अशा पद्धतीने शब्दात सांगतो. त्याचबरोबर एक गोष्ट सांगाविषयी आहे, आत्ता चिरागने उल्लेख केला म्हणून 31 जानेवारीपर्यंत कोणत्या प्रकारची फी न घेता मोफत तपासणी करून या ठिकाणी उपचार देण्यात येणार आहेत. बरोबर आहे. त्याचबरोबर चिरागने असं सांगितलेलं आहे, परिसरातल्या गावागावांमध्ये एक महिन्यातून 2-3 अशी दातांची मोफत शिबिरं घेऊन तिथल्या लोकांना सेवा द्यायची आहे आणि त्यांच्याशी नातं जोडायचं आहे. त्याचबरोबर असं सांगितलेलं आहे की बाहेरचे चांगल्यापैकी दाताच्या क्षेत्रामधले काम करणारे जे नामांकित डॉक्टर आहेत त्यांना या ठिकाणी आणायचं आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा सेवा या ठिकाणी द्यायची आहे. हा दवाखाना उभा करत असताना दाताच्या क्षेत्रामध्ये रिसर्च सेंटर मला या ठिकाणी निर्माण करायचं अशी त्याची भूमिका आहे सर. रिसर्च सेंटर, दाताच्या क्षेत्रामध्ये नाविन्यता कशी आणता येईल याचा त्याचा जास्तीत जास्त तो विचार करतो आहे. त्या क्षेत्रामध्ये मला वाटतं पुढच्या काळामध्ये तो याच्यावर एखादा प्रबंध लिहून त्याची एक डॉक्टरेट घेईल असं मला वाटते. नक्की ते एक चांगला उल्लेख. काल रात्री बोलत होतो आपण, काल रात्री तशाची चर्चा करत होतो. रिसर्च सेंटर करायचं आहे, दाताच्या क्षेत्रात पुढचं काम करायचं आहे, केवळ एकाच विषयाशी संबंधित नाही राहायचं, अत्याधुनिक यंत्र आणायची असं त्याच्या मनामध्ये खूप आहे. आत्ता जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी जास्तीत जास्त चांगली यंत्रणा उभी केलेली आहे. त्याचा लाभ आपण घ्यावा आणि आपण दुखला तरी यावं दात, नाही दुखला तरी बघून जावं दात, अशा पद्धतीने आपल्याला विनंती करतो. मित्रांनो, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मी अनेकांचा उल्लेख केला, अनेकांचा उल्लेख माझ्याकडून राहिलेला आहे, त्या सगळ्यांचा मी मनापासून उल्लेख करतो. राजू महाडिक आहे, ॲडव्होकेट राहुल रणमोडे आहे, अनेक मित्र आहेत. अनेकांचा या ठिकाणी खरं तर उल्लेख करायचा आहे, परंतु वेळेअभावी सगळ्यांना मनापासून उल्लेख न झाल्याबद्दल राग मानू नका अशी विनंती करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती आहे, उद्घाटन झाल्यानंतर आधी पाहुणे सगळा दवाखाना बघून बाहेर येतील आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपणही दवाखाना आतून बघावा आणि आतून सगळ्यांनी त्याचा म्हणजे एका आपण नजरेमध्ये त्याचं साठवण करून घेऊन जावं. आजचं स्वप्न तुम्हाला पडेल तर ते केवळ हॅपी स्माईलचंच स्वप्न पडावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो आणि विनंती करतो उद्घाटन करावं आणि आपल्या सर्वांना आभार मानतो.
आहे.